नाशिकच्या पंचवटी परिसरातील मसरूळ मेरी येथील आरटीओ कॉर्नर सिग्नल जवळ 1 मे 2025 रोजी सकाळी 11:30 ते 11:45 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीने रस्त्यावर थांबलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक तरुणी जागीच ठार झाली असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव जयश्री संजय सोनोने, वय वर्ष 23, राहणार आकाश पेट्रोल पंप, दिंडोरी रोड असे असून तिचा भाऊ सुमित संजय सोनोने गंभीर जखमी आहे. इतर जखमीमध्ये जयदेव लक्ष्मण महाले, वय वर्ष 21, राहणार वरवंडी मसरूळ, घनश्याम भारत महाले, वय वर्ष 20, राहणार धुळे यांचा समावेश आहे. पिकअप गाडी क्रमांक MH15 HH 7303, चालकाचे नाव अनिल मच्छिंद्र साळवे, राहणार गुरुदेव रेसिडेन्सी, मसरूळ, दिंडोरी रोड असे असून त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या अपघातात एक ओमनी गाडी, 4 दुचाकी आणि एक XUV कारचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व अपघातग्रस्त वाहन सिग्नलवर थांबलेले असताना पिकअप गाडीने मागून धडक दिली. चौकशीत पिकअप चालकाने लहान मुलांनी गाडीत एक्सेलेटर दाबले असे कारण सांगितले. मात्र प्रत्यक्षदर्शीच्या मते चालक पूर्णपणे नशेत होता. वेगवान पिकअप गाड्यांचा प्रश्न गंभीर असून दिंडोरी रोड, पेठ रोड व मसरूळ मेरी परिसरातील भाजी व फळ मार्केट परिसरातून निघणाऱ्या पिकअप गाड्या अनेकदा वेग मर्यादा न पाळता भरधाव वेगात धावत असल्याचे वारंवार पाहायला मिळाले. विशेषतः सकाळच्या व सायंकाळच्या वेळेस बाजारपेठेच्या गर्दीत या वाहनांना वेग धोकादायक असतो. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पंचवटी.